खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेतवन नगरात पूर्व वैमनस्यातून एका 19 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने निर्घुण हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली। 2 गटात झालेल्या हाणामारीत करण दशरथ शितोळे याचा मृत्यू झाला, तर 2 जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जेतवन नगरात रविवारी सायंकाळी 2 गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाला। त्याचं रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर दोन्ही गटातील युवकांनी धारदार शस्त्राने एकमेकांवर हल्ला चढवला। यामध्ये करण दशरथ शितोळे याच्यावर वार झाल्यानं तो गंभीररीत्या जखमी झाला। परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलं। उपचार सुरू असताना काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला। भाऊ मला काहीच माहित नाही। रविवारचा दिवस आहे, पोरं घरी होते, कामावून घरी आला, हप्ताभर काम करते आणि आज घरी ठेवलं त्याले तर ते म्हणजे सुट्टीच होती, पगारीचा दिवस होता म्हणून घरी ठेवलं त्याले तर ते पोरग गेलं म्हणे आई मी येतो म्हणे, इकडून पगार आहे आणि मी येतो, तर ते पोरासंग तिकडेच राहिलं। मग मी घरातली साफसफाई करायला दिली, मा पोरीचं लग्न आहे मोठ्यात, तर ते असा निरोप आला की आई ये म्हणले का नाही मारू राहिले लोक, म्हणून मी येऊ राहिली तर मग पोराची तिकून आल्याबरोबर पाहतो त्याला असंच दिसली, तर मग फक्त एवढंच सांगलं त्यांना की बा मला मारू राहिले, हे नाही माहित की काय खूप चलं काय नाही। कोण मारलं काय नाव की विक्की आणि पर्चिक हाय एक कोण आहे ते कामची नाव नाही मला माहित, तिकडल्या लोकांची मी काय नाव देऊ, पण पर्चिक हाय विक्की आणि म्हणजे हा। तर वैभव पुरुषोत्तम शितोळे 20 वर्ष आणि विशाल गणेश वरोटे 28 हे दोघेही या हाणामारीत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या हाणामारीची माहिती मिळताच खदान ठाण्याचे ठाणेदार मनोज केदारे पथकासह घटनास्थळी दाखल झाले। दोन्ही गटातील संशयितांना ताब्यात घेतलं आहे। या हाणामारी व हत्या प्रकरणात खदानचे ठाणेदार मनोज केदारे यांनी तातडीने तपास सुरू केल्यानंतर प्रशिक जावळे, मयूर मस्के या आरोपींना ताब्यात घेतलं। या दोन्ही आरोपींवर हत्येचा संशय आहे, तर काही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। संजय उमग, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।